पुढची बातमी आता आपण पाहूया। डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकानं आत्महत्या केल्याचा प्रकार घडलाय। डोंबिवली मोठा गाव परिसरामध्ये रिक्षा आणि कारची धडक झालेली होती। कार चालकाकडून रिक्षा चालकाला बेदम मारहाण करण्यात आली। 70 वर्षीय रिक्षा चालकाला डांबून ठेवत 2 लाखांच्या नुकसान भरपाईची मागणी करण्यात आलेली होती। सुटका झाल्यानंतर रिक्षा चालकानं घरी येऊन गळफास घेत स्वतःला संपवलंय। मुंजाजी शेळके असं मृत रिक्षा चालकाचं नाव आहे। या घटनेनंतर डोंबिवलीतल्या विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये नातेवाईकांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा इशारा नातेवाईकांनी दिला आहे। 3 वाजायला आले ते घरी। 3 वाजायला आले ते बोलले, सुनाला बोलले अशानं असं गाडी ठोकली, काहीतरी लुस्कान झाली माझ्याच्यानं, रात्रभर मी तिकडच होतो असं बोलले। मग ती बोलली झोपा, सकाळी बघू बोलले ना, झोपले, सगळे झोपले आणि पलीकड किचन मध्ये जाऊन तसं झालं त्यांचं। आपण पोलीस स्टेशन बनवलंय ना, कुणाची काय प्रॉब्लेम आहे? आपलं पोलीस स्टेशन मध्ये यायचं काम आहे। आमची गाडी ठोकली किंवा काय झालं, आमचा एवढा खर्च आहे, आम्हाला भरून द्या शासनाकडून, किंवा पोलीस स्टेशन मध्ये येऊन सांगायचं आमच्या गाडी एवढी महागाची, त्यांचा खर्च तुम्ही भरून द्या। त्यांचं सांगायचं काम। जर त्यांनी नसता दिला, त्यांच्या नातेवाईकाला कॉल करा तुम्ही की आमची गाडी महागाची आहे, 50,000 खर्च आलाय किंवा 20,000 आलाय, ते तुमची करा। तुम्ही नाही केला असता तर नंतर काय एवढं त्यांच्यावर काय डिप्रेशन आलं की त्यांनी डायरेक्ट गळफास लावून घेतला? असं काय त्यांच्यामध्ये बोलणं झालं की डायरेक्ट गळफासापर्यंत प्रयत्न गेला? विचार करा तुम्ही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।